नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे संगमेश्वर महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. It gives me an immense pleasure to welcome you all to the district level inaugural ceremony of Sangameshwar Innovative Science Project Exhibition 2K25. An education institute's aim is holistic development, cultivating individuals' potential, intellectual, moral, physical, social, to become skilled, responsible citizens, fostering cultural preservation, driving social change, and ensuring vocational competency for personal well-being and societal progress. Our Sangameshwar College is doing the same since from so many decades. शहरातील तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम संगमेश्वर महाविद्यालय अविरतपणे करत आहे. सर्वप्रथम ज्या गीताने आम्हा सर्वांना काम करण्याची प्रेरणा मिळते असे अतिशय सुंदर संगमेश्वर गीत आपण सर्वांनी ऐकूया. शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. शिक्षणाचा ध्यास घेऊन मार्गक्रमिते संगमेश्वर. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री प्रसाद कुंटे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले व्यवस्थापन समिती सदस्य श्री शरणराज काडादी साहेब, त्याचप्रमाणे आपल्या शिक्षण विभाग मंडळाचे श्री बनसोडे साहेब, त्याचप्रमाणे सायन्स सेंटरचे श्री राहुल दास सर, माझे सर्व सहकारी शिक्षक आणि या प्रदर्शनात सहभाग घेतलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी. आजचा कार्यक्रम आपण गेली 9 वर्ष 22 डिसेंबर, 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर असा साजरा करतो. हा साजरा करण्यापाठीमागे उद्देश असाच की आपण शास्त्रासाठी 2 टॅगलाईन तयार केल्यात. एक म्हणजे विज्ञान विश्वकल्याणासाठी आणि दुसरं म्हणजे अध्ययनातून आत्मनिर्भरतेकडे. या दोन्ही टॅगलाईन घेऊन आपण हे शास्त्र प्रदर्शन आयोजित करतो. त्याला आणखी एक जोड अशी की आज 22 डिसेंबर आहे, आज गणितज्ञ श्री रामानुजन यांची जयंती आहे. याचा औचित्य साधून आम्ही हा उपक्रम साजरा करतो. आजपासून 3 दिवस महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम साजरे केले जाणार आहेत. यात आज शास्त्र प्रदर्शन, उद्या शास्त्र प्रदर्शन, त्याचप्रमाणे आज वाणिज्य विभागातर्फे बिझनेस क्विज, उद्या कला विभागातर्फे सामान्य ज्ञान स्पर्धा आणि परवाच्या दिवशी कला विभागातर्फे आणि भाषा संकुलातर्फे अभिवाचन सुलेखन स्पर्धा असे भरगच्च कार्यक्रम आम्ही या 3 दिवसात पूर्ण करणार आहोत. विद्यार्थ्यांनी त्यांच्या असणाऱ्या उपजत कलागुणांना वाव देण्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्यामधून वैज्ञानिक जिज्ञासा जागरूक करण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवतो. आणि याचं फळ असं की प्रत्येक वर्षी या 100-125 वर्किंग मॉडेलमधून किमान 25 तरी मॉडेल हे राज्य स्पर्धेसाठी निवडले जातात आणि ही मुलं नंतर त्याच्यातनं बक्षीस घेऊन पुढे जातात. म्हणजे इथून मुलांना प्रोत्साहन देऊन आम्ही पुढे नेतो. याबरोबर विज्ञान मंडळाचं पण काम इथे चालू आहे. तर आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सदस्य यांचं मी महाविद्यालयातर्फे संस्थेतर्फे स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी पुढची सूत्र मॅडमकडे देतो. धन्यवाद सर. आपली भारतीय परंपरा अतिशय सुंदर आहे. आपल्याकडे आलेल्या अतिथीचे स्वागत हा केवळ शिष्टाचार नसतो, तर यात प्रेम, आनंद व आदराची भावना असते.
सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री अनिल बनसोडे सर, असिस्टंट एज्युकेशन इन्स्पेक्टर सोलापूर यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आदरणीय शरणराजजी धर्मराजजी काडदी सर, संचालक मंडळ यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य बुवा सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. आपल्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी मस्के सर यांना ग्रेट ब्रिटन येथून पोर्टेबल जिओग्राफिक सर्वे असिस्टंट डिव्हाइस यासाठी इंटरनॅशनल पेटंट मिळाल्याबद्दल सरांचे हार्दिक अभिनंदन. सरांचे स्वागत व सत्कार बुवा सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. माननीय धर्मराजजी काडादी सर यांचे शरणराजजी सर यांनी त्यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते. हो. धन्यवाद सर. यानंतर महाविद्यालयाचे मोहे काळे सर यांना देखील ग्रेट ब्रिटन येथून पेटंट मिळाले आहे. त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. अंधारावर म्हणजेच अज्ञानावर प्रकाशाचा म्हणजेच ज्ञानाचा विजय दर्शवण्यासाठी दिवा लावला जातो. संस्कृती आहे आपली प्रकाशाची, शीतलता आहे त्यात चंद्राची. दीप प्रज्वलनाने सुरुवात करूया कार्यक्रमाची. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करावे. धन्यवाद सर. Now I request honorable guest to unveil the logo of Science Innovative Sangameshwar Project Exhibition 2K25. I request once again honorable guest to unveil the Samvidhan posters logo. वरती दाखवा ते
us great sense of joy to organize science exhibition in our college. This exhibition is extra special for us because it is entirely the efforts of our students and they are not expert but are rather at the learning stage. The best part is that they have a huge thoughts in their minds and a wandering mind as well, which if properly channelized can lead to classic creations. The Constitution Day, also known as National Law Day, is celebrated in India on 26 November every year to commemorate the adoption of the Constitution of India. Constitution Day is crucial for students as it educates them on their fundamental rights and duties, foster democratic values like justice, equality, liberty, and inspires responsible citizenship, turning them into aware people. Thank you so much, sir. यानंतर आजच्या या विज्ञान प्रदर्शनाबरोबर आणखी एक उपक्रम आपण घेतोय, तो म्हणजे संविधान दिवसाच्या 26 तारखेच्या आपल्या सगळ्या कार्यक्रमानंतर आज या संविधानाची अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात असल्यामुळं आपण इथे या संविधानाविषयीची जवळजवळ 36 स्लाइड्स तयार केल्या आहेत आणि त्याचं प्रदर्शन इथं भरवलं आहे. आणि हे प्रदर्शन आपल्या कॉलेजच्या पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटनी तयार केलं आहे. आणि या प्रत्येक वर्षी या सायन्स एक्झिबिशनमध्ये काहीतरी नवीन सुरू करावं या उद्देशाने आपण या उपक्रमांची सुरुवात करतो. मागच्या वेळेला स्पेस ऑन व्हील्स ही प्रयोगशाळा आपल्या इथं आली होती. यावेळेला आपण संविधानाच्या चित्रप्रदर्शनाने आणखी एक या सायन्स एक्झिबिशनला जोड देतोय. तर या चित्रप्रदर्शनाला ज्यांनी मेहनत घेतली ते RS पाटील सर आणि माने सर या दोघांचंही खूप कौतुक आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी माननीय श्री अनिल बनसोडे सर, ऑनरेबल एज्युकेशन ऑफिसर सोलापूर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. संगमेश्वर कॉलेज सोलापूर व विज्ञान सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान प्रदर्शन आणि या कॉलेजच्या वतीनं आयोजित संविधान दिन कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असणारे सायन्स सेंटरचे प्रमुख सन्माननीय दास सर, या प्रशालेचे संस्थेचे सन्माननीय सदस्य काडादी साहेब, या कॉलेजचे प्राचार्य सन्माननीय बुवा सर, उपप्राचार्य सन्माननीय कुंटे सर, ज्यांचं आपण अभिनंदन केलं असे भूगोल विषयाचे प्राध्यापक सन्माननीय मस्के सर, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या कॉलेजमध्ये विज्ञानावर आधारित प्रयोगाचं आयोजन केलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी आपण मला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. मला खूप आनंद वाटला, कारण मी बऱ्याच वेळा विज्ञान प्रदर्शनं पाहतो ते माध्यमिक शाळा लेवलला असतात. म्हणजे 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी भाग घेतात आणि प्रदर्शनं राज्य विज्ञान संस्था नागपूरतर्फे आम्ही आयोजित करतो आणि त्याच्यामध्ये त्या प्रदर्शनामध्ये त्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला असतो. म्हणजे अशा विद्यार्थ्यांची प्रदर्शनं बघतो. 11वी 12वीचं मला वाटतं मी पहिल्यांदाच या ठिकाणी पाहतोय. म्हणजे मी शिकत असतानाही मला जाणवलं नाही आणि नोकरी करत असतानाही 11वी 12वीचे विद्यार्थी या सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेत आहेत, प्रदर्शनामध्ये भाग घेत आहेत, असं दुर्मिळ चित्र आज तुमच्याकडे पाहायला मिळालं. खूप आनंद वाटला. त्याचबरोबर संविधान दिनावर आयोजित 36 पोस्टरचं आयोजन केलेलं आहे. अजून मी बघितलेलं नाही, आपण पाहणार आहोत. सगळ्यात आवडता विषय माझा पॉलिटिकल सायन्स, कारण माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्याच्यातच झालं आणि तो विषय जाणीवपूर्वक आवडतो आणि आल्यानंतर ते आपल्याला पाहता येणार आहे, त्याचाही खूप आनंद झाला. विद्यार्थी मित्रांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आयुष्यामध्ये आपल्याला पुढं जायचं असेल तर स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. स्वयंशिस्त जर नसेल, स्वतःला शिस्त नसेल, तर आमचे बुवा सर, कुंटे सर किंवा आमच्यासारखे अधिकारी येऊन शिस्त लावू शकणार नाहीत. म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये अगोदर शिस्त निर्माण केली पाहिजे. मग कॉलेज कोणतं का असेना, आणि विद्यार्थ्यांना नुसतं मजा मौज करायला कॉलेजला यायचं असेल तर विद्यार्थी स्वतःला कधीच डेव्हलप करू शकत नाही. कोणताही विषय असू द्या, त्या विषयावरती प्रामाणिकपणे कष्ट घेतले की विद्यार्थी मोठा झालेला दिसतो.
मी तुम्हाला एका गोष्टीच्या रूपानं तुम्हाला विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. एक गोष्ट सांगतो कॉलेजच्या मित्रांची. 9वी 10वी पासून काही मित्र असतात, वर्गामध्ये अभ्यास करत असतात. अभ्यास करत असताना काय होतं, वर्गातला एक विद्यार्थी टॉपला जात असतो, म्हणजे चांगले मार्क पाडत असतो. दुसरा विद्यार्थी त्याचाच मित्र असतो. मागं मुलांना ऐकू येते का? पाठीमागं मुली आहेत, ऐकायला येते का? हा, मी तुमच्यासाठी सांगतोय, नाहीतर मी सांगायचो आणि इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं, असं होऊ नये. बघा, म्हणजे तुम्ही कुठल्या स्टेजला ह्या 3 विद्यार्थ्यात तुम्ही स्वतःला बघा. दुसरा विद्यार्थी असतो मध्यम बुद्धीचा, जेमतेम मार्क पाडणारा, आणि तिसरा विद्यार्थी असतो काटावरती पास होणारा. पण तिघांची चांगली मैत्री असते. 9वी 10वी मध्ये अभ्यास करतात, 10वी मध्ये हुशार विद्यार्थ्याचा पहिला नंबर येतो. जो मध्यम बुद्धीचा विद्यार्थी आहे त्याला 60% मार्क पडतात, आणि जो काटावरती पास होणारा विद्यार्थी आहे तो काटावरती पास होतो. हुशार विद्यार्थी 11वी 12वी सायन्सला ॲडमिशन घेतो. मध्यम बुद्धीचा विद्यार्थी तोही 11वी 12वी आर्टला ॲडमिशन घेतो, आणि जो वर्गातला काटावरती पास होणारा विद्यार्थी आहे तोही परीक्षा देऊन असाच पास होतो. तिघही 12वी पास होतात. हुशार विद्यार्थी टॉपला तयारी करतो आणि MBBSला लागतो आणि डॉक्टर होतो. MBBSची तयारी करतो आणि डॉक्टर होतो. मध्यम बुद्धीचा विद्यार्थी असतो, अभ्यास करतो, परिस्थिती जेमतेम असते, आणि अभ्यास करता करता त्याला काही इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरला जाता येत नाही, मेडिकलला जाता येत नाही. तो आपला एक विषय घेतो, अर्थशास्त्र असेल किंवा पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र असेल, असा विषय घेऊन तो ग्रॅज्युएशन करतो. आणि जो मध्यम शेवटचा विद्यार्थी असतो तोही ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतो आणि तोही पास होतो. डॉक्टर झालेला विद्यार्थी महाराष्ट्र शासनाची MPSCची परीक्षा निघते मेडिकल ऑफिसरची, त्याच्यामध्ये उत्कृष्ट मार्क मिळवतो आणि महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून जिल्ह्याला अधिकारी म्हणून तो जॉईन होतो, म्हणजे मेडिकल ऑफिसर म्हणून ॲज अ जॉईन होतो. जो मध्यम बुद्धीचा विद्यार्थी आहे तो विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण होते, आणि स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाल्यामुळं तो IASची तयारी करायला लागतो, UPSCची, आणि UPSCची तयारी करून तो विद्यार्थी काय करतो, IAS होतो. आणि आपला जो मित्र आहे वर्गातला टॉपचा विद्यार्थी, वर्गातला हुशार विद्यार्थी, MBBS झाला, MBBS झाल्यानंतर मेडिकल ऑफिसर झाला, तो ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून जॉईन झाला त्या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून हा जॉईन होतो. तिसरा विद्यार्थी असतो, वडील त्याच्या गावात सरपंच असतात, त्याला ती आवड राजकारणाची निर्माण होते, राजकारणामध्ये भाग घेतो, जिल्हा परिषदचा सदस्य होतो, आणि जिल्हा परिषदचा सदस्य झाला की काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका लागतात, आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तो स्वतः उभा राहतो आणि आमदार म्हणून निवडून येतो. त्याची सवय असते मित्र जमवण्याची, मैत्री करण्याची. एक 5-7 आमदारांचा गट तयार करतो, आणि एका पार्टीला 8-10 सदस्य कमी पडतात सरकार स्थापन करण्यासाठी. तो म्हणतो मी माझा पाठिंबा देतो, परंतु मला मंत्रिमंडळात घ्या. त्याच्या गटाचा पाठिंबा घेतला जातो आणि हा होतो आरोग्यमंत्री. म्हणजे वर्गातला हुशार विद्यार्थी टॉपचा असतो, मेडिकल ऑफिसर झाला, त्याच जिल्ह्याचा IAS म्हणून, त्याच्यापेक्षा मध्यम बुद्धीचा विद्यार्थी होता, तो IAS म्हणून त्या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणून आला. आणि वर्गामध्ये मैत्री करणारा परंतु अभ्यासात मागे असणारा विद्यार्थी कालांतरानं MLA होतो, आणि MLA होऊन पुन्हा मिनिस्टर होतो, आणि तोही आरोग्यमंत्री होतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यातून अर्थ असाच लावायचा नाही की आपण ढ असलो म्हणजे आपण असंच होऊ. फक्त तुमच्यासमोर उदाहरण ठेवलं मी, म्हणजे आपण जर मागं असू तरी आपल्या आयुष्याचा क्रम कधीही बदलू शकतो. आयुष्याचा क्रम बदलायला आपण मेहनत घेतली पाहिजे, आपण माणसं जोडली पाहिजेत, चांगल्या प्रोग्राममध्ये भाग घेतला पाहिजे. आणि चांगले प्रोग्राम राबवणारे कॉलेजेस आता कमी झालेले आहेत. मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये फिरतो, मला सेल्फ फायनान्स शाळा असतील किंवा इतर काही शाळा असतील, कॉलेजेस असतील, त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतलेले विद्यार्थी दिसतात, परंतु प्रत्यक्षात जाऊन बघितले की विद्यार्थीच दिसत नाहीत. प्रत्यक्षात विद्यार्थी कुठं असतात तर अकॅडमीमध्ये असतात, कुठंतरी ह्याची तयारी करत असतात, JEEची तयारी करतात, नीटची तयारी करतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जरूर करा, JEEची तयारी करा, नीटची तयारी करा, परंतु ज्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक चांगला आहे, ज्याची क्षमता चांगली आहे, ज्याचा स्वतःवरती चांगला विश्वास आहे, तो चांगल्या कॉलेजमध्ये भाग घेऊन चांगल्या प्रकारे अभ्यास घेऊन कधीही कुठल्याही लेवलला तो चमकल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आपले प्रयत्न महत्त्वाचे आहेत. नाहीतर काय होतं, मी माझ्याकडं बार्शीमध्ये एक शाळा बघितली, आता मी शाळेचं नाव सांगणार नाही, विद्यार्थ्यांची संख्या 4000 विद्यार्थी आहेत, आणि त्यांनी एक पॅटर्न तयार केला आहे. आमचे विद्यार्थी म्हणजे स्कॉलरशिपमध्ये येणारे विद्यार्थी. 5वीच्या वर्गाला
शिष्यवृत्तीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जिल्ह्यामध्ये जास्त, आता तर राज्यामध्ये जास्त झाली आहे. 8वीच्या वर्गामध्ये शिष्यवृत्तीत येणारे विद्यार्थी राज्यामध्ये सगळ्यात जास्त त्या शाळेचे. तर मी त्या शाळेतल्या मुलांना खाजगीमध्ये विचारलं, बाबांनो हे कसं शक्य आहे? तर शिक्षक चांगल्या प्रकारे शिकवतात, परंतु त्यांनी त्या 3च विषयावर फोकस केला, भाषा, गणित आणि बुद्धिमत्ता. तेवढे 3 विषय शिकवले की बाकीचे विषय ड्रॉप. म्हणजे आयुष्यात आपल्याला सगळ्या घटकांची गरज आहे, नुसते 3 विषय शिकून आपण पुढे आयुष्यात जाऊ शकत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, कॉलेजचं जीवन हे खूप चांगलं आहे. चांगल्या जीवनाचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे आणि आपल्या स्वतःमध्ये बदल करत नेले पाहिजेत. नाहीतर काय होतं, अकॅडमीमध्ये जातो विद्यार्थी, अकॅडमीमध्ये अभ्यास करतो, जे टॉपचे विद्यार्थी ते टॉपला चालतात आणि जे पाठीमागे राहणारे विद्यार्थी आहेत, आईची अपेक्षा असते, वडिलांची अपेक्षा असते, तू मेडिकलला लागला पाहिजे, तू इंजिनियर झाला पाहिजे. आणि काय होतं, तो विद्यार्थी आई वडिलांच्या अपेक्षांची पूर्ती करू शकत नाही. आणि अपेक्षांची पूर्ती नाही केल्यावर काय होतं मुलांनो, की कुठंतरी मनावरती ताण येतो, मनावरती दडपण येतं. आईने सांगितलेलं असतं, बघ बापाची अपेक्षा आहे, वडील तुझ्यासाठी एवढं मरमर कष्ट करतात, MBBS ला लागलाच पाहिजे, आणि नाही लागलं की मग विद्यार्थी वेगळ्या वाटेनं जातात, कुठंतरी नैराश्याच्या गर्तेत जातात. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्य म्हणजे मेडिकल आणि इंजिनिअरिंग ह्या 2 फॅकल्टी सोडून बाकीच्याही भरपूर शाखा आहेत आपल्याला पुढे जाण्यासाठी. तुम्ही जरूर प्रयत्न करा इंजिनियर होण्यासाठी, जरूर प्रयत्न करा MBBS होण्यासाठी, परंतु आयुष्यात त्या दिशेनं नाही जाता आलं तर आयुष्यात वेगळ्या दिशेनं जाऊन आपल्याला खूप मोठ्या पदावरती जाता येतं, खूप उंचीवरती जाता येतं. परंतु त्या वाटा आपल्याला निर्माण करून देणारे आपले गुरुजन आहेत, त्यांचा आपण नेहमी रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांचा नेहमी आपण आदर केला पाहिजे, त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजने तुम्हाला जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, मी सरांशी बोलताना बघितलं, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी चांगला उपक्रम राबवलेला आहे. जे कला शाखेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा चांगला उपक्रम राबवलेला आहे. म्हणजे इतक्या चांगल्या प्रकारे उपक्रम राबवणारं कॉलेज तुमच्यासाठी असेल तर त्याचा तुम्ही फायदा घेऊन आपल्या आयुष्याची उंची आपण वाढवली पाहिजे. माझ्या आयुष्यात माझे आदर्श आहेत APJ अब्दुल कलाम साहेब, जे की एक उत्कृष्ट शिक्षक होते. ते राष्ट्रपती शास्त्रज्ञ नंतर होते, परंतु एक उत्कृष्ट टीचर होते. त्यांचं एम होतं की मी माझ्या विद्यार्थ्यांना कायम शिकवत राहिलं पाहिजे, मी माझ्या विद्यार्थ्यांसोबत कायम बोलत राहिलं पाहिजे. मला आठवतं त्यांचा शेवटचा दिवस, त्यांचा अंताचा दिवस देखील विद्यार्थ्यांसोबत संभाषण करता करताच त्यांचा आयुष्याचा अंत झाला. म्हणजे अशी ग्रेट माणसं आपण पाहिलेली आहेत. त्यांचं एक उदाहरण आहे APJ अब्दुल कलामचं. त्यांना व्हायचं होतं वैमानिक, त्यांनी परीक्षाही दिली, वैमानिक म्हणून 7 विद्यार्थ्यांना निवडायचं होतं आणि APJ अब्दुल कलाम साहेबांचा नंबर आला 8वा आणि ते वैमानिक होऊ शकले नाहीत. परंतु आयुष्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये ह्या सर्व शाखांचे ते प्रमुख झाले राष्ट्रपती म्हणून. म्हणजे आपण ठरवतो ह्या उंचीला जायचंय, त्या उंचीला जाऊ शकत नाही, याचा अर्थ आपण त्याच्यापेक्षा मोठी उंची गाठू शकतो, हे आपण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर इथून पुढचा काळ नैराश्याने भरलेला आहे. त्यामुळं निराश कुणी व्हायचं नाही, चांगल्या दिशेनं प्रयत्न करायचेत. आजचा दिवस चांगला आहे, रामानुजन यांची जयंती. रामानुजन यांचा एक वीक पॉइंट होता, कोण सांगेल का मला इथं कोणता वीक पॉइंट होता? एक गणितज्ञ होते, परंतु त्यांचा एक वीक पॉइंट होता, कर्मठ विचारांचे होते. कर्मठ विचारांचे असल्यामुळं काय झालं, काय झालं सांगता येईल का? कुणाला विद्यार्थ्यांना अभ्यास असेल तर मला सांगा, म्हणजे तुमचा अभ्यास कसा आहे हेही मला कळेल. त्यांच्या कर्मठ विचारांमुळं काय झालं आहे का विद्यार्थ्यांना कुणाला माहिती नाही? ते इंग्लंडमध्ये अभ्यासासाठी होते. इंग्लंडमध्ये असताना इथलं थंडीचं वातावरण, तुम्ही थंडी पाहिले, ह्याच्यापेक्षा भयानक थंडी इंग्लंडमध्ये असते आणि त्या थंडीच्या वातावरणामध्ये गार पाण्यानं आंघोळ करायचे आणि थंड पाण्यानं आंघोळ केल्यामुळं ते आजारी पडले आणि अतिशय उत्कृष्ट असे गणितज्ञ असतानाही त्यांच्या आयुष्याचा अंत कितव्या वर्षी झाला? 33व्या वर्षी. म्हणजे वयाच्या एकदम कमी रेंजमध्ये ते आपल्यातून निघून गेले. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीमध्ये म्हणजे अशा घटना घडतात, म्हणजे मोठे मोठे शास्त्रज्ञ असतात परंतु साध्या साध्या गोष्टी त्यांच्याकडून म्हणजे समजून घ्यायच्या राहतात. न्यूटनचं एक उदाहरण आहे. न्यूटन सुद्धा असेच अभ्यासाला बसले होते. अभ्यासाला बसले असताना त्यांना छंद होता प्राणी पाळण्याचा.
प्राणी त्यांनी मांजर पाळलेलं होतं. मांजर पाळलेलं असताना दरवाजा बंद करायचे आणि आतमध्ये स्टडी करत बसायचे. मग त्यांच्या लक्षात आलं की मांजर दरवाज्यावरती खुटखुट करते, त्याला आतमध्ये येऊ दिलं पाहिजे, आपलं प्रेम तर आहे त्याच्यावरती. मग त्यांनी काय केलं, न्यूटननी दरवाजाला एक छिद्र पाडलं आणि मांजर त्याच्यातून आतमध्ये ये जा करू लागलं. ह्यांचा अभ्यास चालू, मांजर यायचं जायचं. कालांतरानं काय झालं, मांजराला पिल्ली झाली. पिल्लं झाल्यावर मग त्यांनी डोक्याला खाजवलं, अरे म्हणले आता मांजर येतंय छिद्रातून, आता पिल्ली पण आली पाहिजे छिद्रातून. मग मोठं छिद्र आहे, त्याच्या शेजारी एक लहान छिद्र पाडलं आणि म्हणले आता पिल्लं ह्याच्यातून येतील. आणि मग त्यांचा अभ्यास चालू, मांजर यायचं, पिल्ले यायचे आणि त्यांच्या पायात घुटमळायचे आणि जायचे. आणि अभ्यास करता करता एकदम त्यांचं लक्ष गेलं, दरवाजाकडे बघितलं तर मांजर ज्या वेजातून येत आहे मोठ्या, त्याच वेजातून पिल्ले यायला लागली. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे हे असं कसं काय झालं, मी तर पिल्ल्यांसाठी लहान छिद्र पाडले, मग हे मोठ्या छिद्रातून कसे काय येतात. म्हणजे लहान पिल्ली मोठ्या छिद्रातून येऊ शकतात, हा साधा विचार लगेच लक्षात येत नाही. म्हणजे मोठी माणसं असतात परंतु बारीक बारीक गोष्टी त्यांच्याकडून राहून जात असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आयुष्यात टॉपला जायचं असेल तर अशा दुर्मिळ गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. मोठ्या थोरांच्या उदाहरणातून आपण पुढं गेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, त्या संविधानाचा अभ्यास केला पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आपण कॉलेज लेवलला शिकू शकतो आणि पुढं जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि ज्यांनी भाग घेतला नाही त्यांनी इथून पुढं तुम्हाला संधी मिळाली तर भाग घ्या. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. तुम्ही टूथपेस्ट वापरता का सगळेजण? दात घासायला वापरता. कोलगेटची वापरता का? वापरता का? नाही वापरत, दुसरी कुठली तरी वापरत असाल. मग कोलगेट कंपनीने एके दिवशी रिसर्च ठेवला कॉलेजला आणि सगळ्या विद्यार्थ्यांसमोर मांडणी केली की आपल्याला कोलगेटचा खप वाढवायचा आहे, ह्याची विक्री वाढवायची आहे. म्हणजे उत्पादन आपलं भरपूर होत आहे, पण विकलं जात असताना त्यांनी दर महिन्याचा आढावा घेतला की एवढेच ट्यूब विकल्या जात आहेत, अजून वाढवण्यासाठी काय करता येईल. आणि त्यांनी काय केलं, 5 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं. भारतातून, महाराष्ट्रातून, कुठून ज्यांना कुणाला सुचवायचं त्यांनी सुचवा की आमचा खप वाढवण्यासाठी काय करता येईल. प्रत्येकाने पर्याय ठेवले, सगळे पर्याय दिले. कंपनीने सर्च केलं पण ते पर्याय कुठल्या ह्याच्यात बसना. एक 12वीचा विद्यार्थी होता, त्यानं पर्याय ठेवलेला होता. म्हणला आपण जी कोलगेटची ट्यूब आहे ती घेतो आणि ब्रशवरती त्याच्यातनं पेस्ट घेतो, तर कोलगेटच्या ट्यूबची जे समोरचं तोंड आहे त्याचा व्यास जो लहान आहे, व्यास तो थोडासा मोठा करा. तर त्याचा व्यास लहान आहे तो मोठा करा. मोठा केल्यामुळे काय झालं रे मी विद्यार्थी मित्रांनो, काय झालं, व्यास मोठा केल्यामुळे काय झालं, तर ती ट्यूब आहे मी माझ्या ब्रशवरती एवढी घेतोय, लांबी तेवढी घेतोय, लांबी आताही तेवढीच घ्यायला लागलो. छोट्या व्याजातून कमी येत होतं बाहेर, मोठ्या व्याजातून जास्त यायला लागलं. आणि जास्त यायला लागल्यामुळं ते लवकर संपायला लागलं आणि त्याच्यामुळं त्याचा खप वाढला. त्या विद्यार्थ्याला 5 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं. बघा, दिशा आहे छोटीच आहे, विचार छोटाच आहे, परंतु क्रांतिकारी विचार आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्रांतिकारी विचार हे कॉलेजच्या जीवनामध्ये जन्म घेत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अतिशय चांगल्या या ठिकाणी चांगल्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. आपण पुन्हा मी तुम्हाला सांगू शकतो, आपल्या गुरुजनांकडून वेगवेगळ्या शाखांचं ज्ञान घ्या आणि आपल्या स्वतःच्या आयुष्याला आपण स्वतः वळण द्या, स्वतःला डेव्हलप करा. माझ्यातर्फे आपणा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि या कॉलेजने अतिशय चांगल्या प्रकारचं कला, वाणिज्य आणि विज्ञान तिन्ही शाखांचे प्रोग्राम चांगल्या प्रकारे आयोजन केले आहेत. त्याबद्दल या कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य बुवा सर आणि सन्माननीय उपप्राचार्य कुंटे सर या दोघांचं मनापासून आणि सर्व प्राध्यापक वर्गांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. नक्कीच आमचे विद्यार्थी अतिशय कठोर परिश्रम करतील व त्यांचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. यानंतर मी माननीय श्री राहुल दास सर, सायन्स क्युरेटर सोलापूर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. Good morning to all. Respected dignitaries on the dais, teachers, non-teaching staff, and my dear students who are present here to exhibit their ideas, various ideas through their exhibits. And I wonder, when you are present here with new ideas, I think you are aiming at improving the lives through your ideas, exhibition,
And that, in fact, is the message we are cultivating through science. But when I think about the current scenario where we were over dependent or all our life activities are being captured by our own inventions like AI or say genetics, improvement in genetics, we should definitely draw a line between how much dependent we should be with the AI technology or the genetics interference, because somebody said like this, there is a narrow line between sanity and insanity. You know, we are dwindling between these line altogether by encouraging all this technology. Definitely they are in a way helping to improve our life, but there are things like we should struggle to improve our brain rather than dependent upon our own creativity to judge our own brain. And now, before coming here, I was just browsing through a new edition published by the Hindu publications. The title was that Genetics Frontier. So the AI technology is on the one hand, and the genetics technology where we are inserting, deleting genes may create a new species. In fact, robotics through AI is a thing, is a new development, and even we are modifying humans. Who knows, in the coming 10 years or so, there may be a human being like us, but maybe edited in a such a way or implanted with a sensor or something like in the brain. Simply to enhance your intelligence, we are dwelling upon these technologies. So my thinking is in this way that even if we want to improve our brain capacity, we should struggle, in a bit in that way rather than depending upon our own, gadgets or technologies like that. So in that way also, my dear students will think and will develop some sort of exhibits like that. And I wish good luck for their exhibition, and I congratulate the organizers for providing you a facility to exhibit your ideas. Thank you. थँक्यू सो मच सर फॉर युअर इन्स्पायरिंग वर्ड. थँक्यू सो मच. आजच्या कार्यक्रमास उपस्थित माननीय श्री अनिल बनसोडे साहेब, राहुल दास सर, माननीय शरणू बसवेश्वर सर, महाविद्यालयाचे प्राचार्य बुवा सर, उपप्राचार्य कुंटे सर, तसेच उपस्थित सर्व पालक, विद्यार्थी या सर्वांचे मी आभार व्यक्त करते.